नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्र व रशियन भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सदर फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत पुनश्च आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आतापर्यंत आपल्या शुभेच्छा व मोलाच्या सहकार्याने तसेच इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाने या मंचावर अनेक व्याख्याने यशस्वीरित्या पार पडली आहेत. आज पुन्हा आपणास अण्णाभाऊ साठेंच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक उमेश बगाडे सर लाभले आहेत. आयोजकांच्या वतीने मी सरांचे हार्दिक स्वागत करते व त्यांचा आपणास थोडक्यात परिचय करून देते. प्रोफेसर उमेश बगाडे सरांनी पुणे विद्यापीठातून BA, MA, PhD व MPhil सारख्या पदवी संपादन केले आहेत. सरांचा आधुनिक महाराष्ट्रातील चळवळींवर सखोल अभ्यास आहे. आतापर्यंत सरांनी अनेक पुस्तके लिहिली असून विविध पुस्तकांचे परीक्षण देखील केले आहे. समाजातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरांचे विविध लेख प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली MPhil व PhD पदवी संपादन केल्या आहेत. प्रोफेसर बगाडे सरांनी राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राचे डायरेक्टर म्हणून काम पाहत असताना विविध विषयांवर व महत्त्वाच्या मुद्द्यांवर वर्कशॉप्स, सेमिनार्स व कॉन्फरन्सेस यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. तसेच समाज प्रबोधन पत्रिकासारख्या प्रमुख जर्नलच्या एडिटोरियल बोर्ड्सचे सदस्य म्हणूनही सरांनी काम पाहिले आहे. विविध विद्यापीठांच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे बगाडे सरांनी काम सांभाळले असून सध्या सर नाना पाटील अकॅडमीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आज अशी महत्त्वाच्या व मूल्यवान व्यक्ती आपणास वेळ देत आहेत त्याबद्दल मी ऋतुजा राऊत आयोजकांच्या वतीने सरांचे खूप खूप आभार मानते व आजच्या कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी सरांना सोपवते. धन्यवाद. युरेशियन स्टडीजनं अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जे व्याख्यानाचं निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अर्जुन डांगळे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या वाङ्मयाला जी प्रस्तावना लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्याचे 4 टप्पे सांगितलेत. एक टप्पा जो आहे तो प्रामुख्यानं अण्णाभाऊ साठे वारणेच्या खोऱ्यात वाढले आणि त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये त्यांनी जे जीवन अनुभवलं त्याचा एक टप्पा आहे. दुसरा टप्पा अर्थातच ते मुंबईला येणं, कामगार बनणं, कामगारवरील विश्वामध्ये कार्यप्रवृत्त होणं हा दुसरा टप्पा त्यांनी सांगितला आहे. तिसरा टप्पा अर्थातच साहित्य सृजन करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा तिसरा टप्पा सांगितला आहे. आणि चौथा टप्पा हा प्रामुख्यानं त्यांनी जी आपली महाराष्ट्राची निर्मिती आहे, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन आहे, असा चौथा टप्पा सांगितला आहे. या 4 टप्प्यांचा जो त्यांनी आकृतिबंध केला आहे तो तसा आपल्याला यांत्रिकपणानं पाहता येत आहेत, एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. पण तो अण्णाभाऊ साठेंना आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो पहिला जो परीघ आहे अण्णाभाऊ साठेंचा वारणेच्या खोऱ्यातला अनुभव तो एक महत्त्वाचा परीघ आहे. आणि हा परीघ जो आहे हा परीघ 2 स्तरांवरती आहे. एक म्हणजे की ज्या जातीमध्ये समाजामध्ये अण्णाभाऊ साठे जन्मले तो मातंग समाज आणि त्या मातंग समाजाचं एक हिस्टॉरिकल लिनिएज, त्याचा ऐतिहासिक वारसा, वेगवेगळ्या काळाच्या प्रतलावरती त्यांनी केलेले संघर्ष आणि त्याचा वारसा हा त्याचा एक भाग आहे. आणि दुसरा अर्थातच जाती समाज शोभा राहतो. खोऱ्यामधलं जगणं जे आहे ते जगणं ह्या अण्णाभाऊ साठेंच्या एकंदरीतच व्यक्तित्वावरती प्रगाढ असा प्रभाव उमटवणारी गोष्ट आहे. आता हा जो प्रभाव आहे हा प्रभाव समजून घेण्यासाठी प्रामुख्यानं एक कादंबरी जी अण्णाभाऊ साठेंची वरती करतो. मी प्रामुख्यानं इतिहासाचे जे काही बारकावे आहेत ते बारकावे उकलून सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी प्रामुख्यानं साहित्य किंवा तत्त्वज्ञान याचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्या अनुषंगानं मांडणार आहे.
त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे फकीरामधला, तो दलित समुदायाचा संघर्ष, जो प्रामुख्यानं फकीरा या कादंबरीत येतो. फकीरा ही जागतिक ख्यातीची कादंबरी आहे. त्या जागतिक ख्यातीच्या कादंबरीचं जे सर्वसाधारणरित्या स्वरूप आहे, ते स्वरूप आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे मातंग ही जाती समाजामध्ये अस्पृश्य म्हणून शेवटच्या टप्प्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं जाती समाज घटित होण्याच्या प्रक्रियेमध्ये जो विषम संबंध हा दलितांचा जातीव्यवस्थेशी निर्माण झाला, त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी ब्रोकन मेन थेरी नावाची थेरी मांडलेली आहे. आपण त्याच्या खोलात जरी गेलो नाही तरी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा शब्द जो आहे त्याचा स्पष्टीकरण करायचा प्रयत्न केला, ते आहे अंत्यज. अंत्यज या शब्दाचे जे इटमॉलॉजिकल म्हणजे त्याचे जे काही व्युत्पत्ती आहे, त्या व्युत्पत्तीच्या वेगवेगळ्या तऱ्हा त्यांनी सांगितल्या. त्यातला एक अर्थ जो आहे तो अर्थ त्यांनी स्वीकारला, तो म्हणजे सर्वसाधारणरित्या गावाच्या बाहेर अंत्य शेवटी राहणारे. म्हणजे अस्पृश्यांची जी ओळख आहे, अस्पृश्यांचं इसेन्शियल जे एका अर्थानं तुम्हाला एका विवच्छेदक लक्षण म्हणायचं असेल तर विवच्छेदक लक्षण असं आहे की ते गावाबाहेर राहतात. अंत्यज गावाच्या बाहेर राहणारे, शेवटी राहणारे, शेवटी येणारे, असा त्याचा अर्थ आहे. अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावकुसाच्या बाहेर राहणारे, आणि त्या अर्थानं मातंग गावकुसाच्या बाहेरसुद्धा जरा उशिरानं आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या एकंदरीत जाती समाजामध्ये प्रामुख्यानं महार ही जात मांगांच्या आधी गावगाड्यामध्ये विषम संबंधामध्ये आलेली आहे. जो विषम संबंध अर्थातच फलुतदारीचा, जाजमानीचा आणि जातीव्यवस्थेचा विषम संबंध आहे. या विषम संबंधामध्ये एका अर्थानं नंतर आलेल्या या जातीला जे श्रम वाट्याला आले, ते श्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याची मी पुनरुक्ती करत नाही, परंतु हे श्रम जे आहेत या श्रमाचा मोबदला अत्यल्प होता. उदाहरण सांगायचं तर दोर तयार करणं किंबहुना वाद्यवादन करणं, असे जे काही ट्रॅडिशनल कामं जी मुख्यतः मातंगांना दिली होती, त्या मातंगांना त्या दिलेल्या मोबदल्यामध्ये जगणं शक्य नव्हतं. त्यामुळे मातंग किंवा मांग हे आपल्या जगण्यासाठी संघर्ष करत होते, आणि या संघर्षातूनच त्यांचा विद्रोह करावा लागला. जातीव्यवस्थेनं निर्मम पातळीवरती जी विषमता लागली, त्याच्यामुळं मातंगांच्यामधून काही विशिष्ट पातळीवरच्या एका अर्थानं सामाजिक कृती घडायला लागल्या. विशेष करून पेशव्याच्या वाढ दप्तरामध्ये त्याच्या काही नोंदी सापडतात. एक म्हणजे पीक चोरी झाली तर पहिला वहीम जो आहे तो वहीम मातंगांवर असायचा, आणि मातंगांनी ही चोरी केली आहे म्हणून त्यांना पकडलं जायचं. तर कारणही साधारणतः असं होतं की मुख्यतः उन्हाळ्यामध्ये अवस्था फार दारुण असायची, आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की जगणं, वर्षभरासाठीचं जगण्याची बेगमी करणं हे अशक्य असायचं. तेव्हा जेव्हा सुगीला पीक येतं तेव्हा भुके कंगाल जे दलित आहेत ते दलित कधीकधी निरुपायानं पीक चोरी करत असत. हे पीक चोरी करण्याचे काही तुम्हाला उदाहरणं मध्ययुगीन महाराष्ट्रात सापडतात. दुसऱ्या बाजूला मातंगांच्या आणि महारांच्या सुद्धा पारंपरिक जे अस्पृश्य जाती होती त्यांनासुद्धा स्टिग्मटाईज म्हणजे त्याला कलंकित करण्याचा दुसरा जो आकृतिबंध होता ते प्रामुख्यानं मेलेलं ढोर खातात हा होता. जातीव्यवस्थेमध्ये त्यांना जो एक वाटा मिळाला तो अत्यंत नगण्य होता. म्हणजे महारांना आणि मांगांना श्रम करूनही जो वाटा मिळायचा तो अत्यल्प होता. तुमच्या काही लोकांना माहिती असेल मातेर आणि गव्हाण हा त्यांचा वाटा होता. त्यामुळे मध्ययुगामध्ये प्रामुख्यानं जे मातंगांचा लढा झाला त्या लढ्याची एका अर्थानं जे एक पैलू आहे तो भौतिक म्हणजे जातीव्यवस्थेचा भौतिक संदर्भ आहे. त्या भौतिक संबंधामध्ये जी पिळवणूक आहे त्या पिळवणुकीच्या विरोधात झाला. दुसरा त्यांचा विद्रोह जो मध्ययुगात झाला ते प्रामुख्यानं हा त्यांना जी नीचता निम्नता लादली गेली होती त्याच्या परिणाम झाला. आणि त्यामुळे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळेल की मातंगांचं एक जातीपुराण आहे, त्याला बसवपुराण असं म्हणतात. दक्कलवार ही मातंगाची सगळ्यात खालच्या स्तरावरची पोटजात सांगितली जाते. ही डक्कलवार ही पोटजात ही मातंगांचं पुराण सांगते.
आणि या पुराणांमध्ये प्रामुख्यानं जो प्रचलित जातीव्यवस्थेची कल्पना आहे त्याचा उलटफेर करणारी एक कल्पना आढळते. हे पुराण आहे. जसं निम्न जातीयांना किंवा क्षुद्रातिशूद्र जातीयांना गुलाम करण्यासाठी, त्यांचं स्थान निम्न आहे सांगण्यासाठी पुराणं रचले गेली, कथा रचल्या गेल्या. त्याच चौकटीमध्ये मातंगांना सुद्धा निम्नता सांगण्यात आली होती. ती मातंगांची निम्नता नाकारण्यासाठी म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांनी मुख्यतः आपलं पुराण रचलं. त्या पुराणामध्ये अस्पृश्यतेची कल्पना जी आहे ती पॉझिटिव्ह येते. म्हणजे प्रामुख्यानं जो जाम ऋषी होता त्या जाम ऋषीनं बसव म्हणजे प्रामुख्यानं जो बैल आहे त्या बैलाचं मर्दन केलं. त्याचं जे तिसरं शिंग आहे ते तिसरं शिंग त्यानं तोडलं, त्यानं कॅस्ट्रेट केलं, त्यानं नपुंसक केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बैलाला बडवलं जातं, बैल बडवल्यानंतरच कामात येतो. आणि प्रामुख्यानं शेती समाजामध्ये बैल बडवायचं जे परंपरागत काम आहे ते मातंगांच्या वाट्याला जातं. ते काम त्यांनी केलं म्हणून त्यांना शाप बसवानं म्हणजे बैलांना दिला आणि म्हणून त्यांना शिळं पाकं आणि टाकलेलं अन्न खावं लागतं. अशा प्रकारची एक संगती त्या पुराणात सापडते. ते पुराण फार वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की या पुराणातला जो नायक आहे, मांग नायक आहे, हा सर्व देवांच्या आधी उत्पन्न होतो. म्हणजे सर्वसाधारणपणे निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे किंवा जे निर्गुण निराकार तरी शब्द वापरला आहे लोध, म्हणजे ब्राह्मणिकल संकल्पनेमध्ये आपल्याला ती नीट समजून घेता येत नाही, पण लोध ही कल्पना वापरलेली आहे. त्या लोधमधून जो घाम आला आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा पुरुष आला, तो पुरुष होता तो प्रामुख्यानं जाम ऋषी होता. जाम ऋषीची एक कथा आहे आणि त्याचं सगळं विवेचन आहे. इथं एक विशिष्ट पातळीवरती तुम्हाला जातीव्यवस्थेच्या विरोधातला एक संघर्ष आढळेल. म्हणजे प्रचलित ब्राह्मणी संकल्पना जी आहेत की ब्राह्मण श्रेष्ठ आणखीन अस्पृश्य कनिष्ठ, याच्यामध्ये कर्तृत्वहीनता आणि नीचता जी दलितांना लादलेली आहे त्याचा प्रतिकार तुम्हाला मातंग जातीमध्ये होताना दिसतो आणि त्यांची एक पारंपरिक पातळीवरती जातीपुरणाची कल्पना आढळते. आपल्याला सांगायचा माझा मुद्दा जो आहे की फकीरा नावाची कादंबरी जी घडते आहे त्या कादंबरीच्या मागं मातंग जातीच्या या विद्रोही प्रेरणा अशा आंतरिक स्वरूपात काम करत आहेत आणि त्याचं अतिशय मार्मिक पातळीवरचं विश्लेषण हे शरद पाटील यांनी त्यांच्या दास शूद्र गुलामगिरीच्या एकंदरीतच महत्त्वाच्या कृतीमध्ये केलेलं आहे. ते नेमकं काय सांगतायत? ते सांगतायत ते असं की प्राचीन जे गण होते, जे स्त्रीसत्ताक गण होते, ते स्त्रीसत्ताक गण जेव्हा जाती समाजाच्या विषम संबंधात आले तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा दर्जा देण्यात आला. आणि प्रामुख्यानं जोगिनीची आहे 2 गावामध्ये, वाटेगाव आणि दुसऱ्या गावामध्ये जी जोगिनीच्या वर्ण स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये हे मातंगांचे वीर जे आहेत ते वीर पराक्रम गाजवत असतात. राणोजी त्याचा वडील आणि स्वतः फकीरा या जोगतिनीच्या स्पर्धेमध्ये उतरतात आणि ही जी संपूर्ण परंपरा आहे याचा मानवशास्त्रीय उलगडा करून कॉम्रेड शरद पाटील सांगतात की स्त्रीसत्तेची परंपरा आहे आणि या गावाच्या एकंदरीत संस्कृतीला, गावाच्या एकंदरीत सामाजिक संबंधांना घडवणारी, पुनर्निर्मित करणारी रचना म्हणून ते काम करत राहिली आहे. त्यात मातंगांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे लिनिएज जे येते आणि ते कादंबरीमध्ये लिनिएज येते, म्हणजे अगदी आदिम स्त्रीसत्तेचं जे लिनिएज आहे ते लिनिएज आपल्याला या प्रामुख्यानं कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. असा एक विशिष्ट पातळीवरचा वारसा जो आहे तो वारसा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते ती म्हणजे मध्ययुगामध्ये निर्मम पातळीवरचं दारिद्र्य लादल्यावरती तुम्हाला सर्वांना कळलं पाहिजेत, जगणं आणि जगण्याची नैतिकता ही अपयश मानण्यात नाही तर जगण्यासाठीचा एक तीव्र संघर्ष करण्यात आहे. आणि हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष आहे तो म्हणजे प्रामुख्यानं दरोडेखोरीचा. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला मांगांना दरोडेखोर म्हणून पेशव्यांनी कलंकित केलेलं आढळतं. आणि सर्वसाधारणरित्या आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असायला हवं किंवा जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे बंड झाली, जी बंड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीपासून झाली. तुम्हाला सगळ्यांना ओमाजी नाईक माहिती आहे, तुम्हाला त्यानंतरचा रघु भांगरे नावाचा महादेव कुळांचं बंड माहिती आहे.
मला वासुदेव बळवंत फडक्यांचं बंड माहिती आहे. ही सगळी बंड जी आहेत ही बंड महाराष्ट्राच्या एकंदरीतच राष्ट्रपूर्व राष्ट्रवादाची अशी एक झळझळती परंपरा आहे. म्हणजे ब्रिटिश भारतावरती आले आणि ब्रिटिशांच्या विरोधातला प्रतिकार अत्यंत जाज्वलपणानं आणि अत्यंत शक्तिशाली पद्धतीनं कुणी केला असेल तर तो प्रामुख्यानं ज्या समुदायांना ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा सर्वात तीव्र फटका बसला. तुमच्यापैकी बहुतेकांना कदाचित माहिती असेल नसेल, परंतु गडावरची शिबंदी जी असायची ही गडावरची शिबंदी ही प्रामुख्यानं जे कष्ट करणाऱ्या जाती आहेत त्यांनी म्हणायची. तुमच्यापैकी अनेक लोकांनी कदाचित गडावरती गेले असाल. 2-2.5 तास किंवा 2 तास चढून तुम्ही गडावरती पोचता आणि तुम्हाला मग गडावरच्या जगण्याची एका अर्थानं काठिण्य समजून घेता येतं. म्हणजे साधं दूध जरी मिळायचं म्हटलं तरी देखील गड चढावा लागतो, उतरावा लागतो. तो जो गड आहे त्या गडावरची शिबंदी प्रामुख्यानं महादेव कोळी, रामोशी, मांग महार या जातींनी बनली जायची. ब्रिटिशांची राजवट आल्यावरती ब्रिटिशांनी जी एक गोष्ट केली ती म्हणजे सगळे जे गड आहेत त्या गडांवरचं जे स्ट्रक्चर आहे, जे लिव्हिंग स्ट्रक्चर आहे ते मोडून काढलं. म्हणजे कोणत्याही प्रकारे जो मराठेशाहीचा इतिहास आहे की ज्या मराठेशाहीच्या विद्रोहाचा इतिहास हा प्रामुख्यानं गडकोटांचा इतिहास आहे. तिथं प्रामुख्यानं त्यांचा निवास असायचा, तिथून ते हल्ले करायचे. त्यामुळे गडकोट जे आहे ते गडकोट नष्ट करणं हे काम ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात केलं. आणि त्याचंही कारण ही बंड पण होती, कारण हे अनेक बंडखोर जे आहेत ते बंडखोर या गडांचा आश्रय घ्यायचे. पण तुमच्यापैकी सगळ्या लोकांना लक्षात आलं असेल की प्रामुख्यानं हे जे गडकोट आहेत या गडकोटावरची जी रिक्रुटमेंट आहे ती पूर्णतः बंद झाली. आणि जे पारंपरिक पातळीवरती जाती समाजामध्ये जगण्याचा संघर्ष करणारी असे मातंग होते त्यांचा संघर्ष अधिक बिकट झाला. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला कळली पाहिजेत की ब्रिटिशांच्या वासातिक लुटीमुळं जो मुख्यतः शेतकरी समाज होता, संपूर्ण शेती व्यवस्था जी होती त्या शेती व्यवस्थेवरती प्रचंड ताण आला. म्हणजे शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू झाली. म्हणजे साधारणतः तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की एल्फिस्टननं सर्वे सुरू केले. सर्वे करत असताना शेतसाऱ्याचा निकष काय असायला हवा, तर नानासाहेब पेशवाच्या कालखंडात कमाल जमीन धारणा होती. मग तो कमाल जमीन धारणाचा जो निकष आहे तो निकष रेव्हेन्यू कलेक्शनसाठी आणला गेला आणि त्याचे परिणाम त्यांच्या एकंदरीतच रयतवारी महसूल व्यवस्थेचे परिणाम हे सावकारीची वृद्धी, नोकरशाहीची वाढ आणि शेतकऱ्यांची लूट करण्याचं. शेतकऱ्यांची जी प्रचंड लूट होत होती त्याचे परिणाम हे त्या जातीव्यवस्थेच्या तळाला असणाऱ्या दलितांवर होत होते. विशेषतः मातंग जे त्याच्या तळाशी होते त्यांना या संपूर्ण शेतीव्यवस्थेच्या विपन्नतेचा तीव्र परिणाम हा सहन करावा लागला. आणि त्यामुळं हे सगळेजण प्रामुख्यानं मातंग जाती या बंडामध्ये उतरल्या. सुरुवातीपासून तुमच्यापैकी सगळ्यांना सांगितलं की उमाजी नायकाचं बंड होते, त्याच्यामध्ये त्याचा एक अत्यंत इमानी सेवक आणि त्याचा उजवा हात हा मातंग होता. आणि अशा अनेक मातंग किंवा असे मांग जातीतले अनेक लोक हे उमाजी नायकाबरोबर ती खांद्याला खांदा लावून लढत होते. हीच गोष्ट रघु भांगऱ्याची की जे महादेव कोळ्यांचं बंड होतं त्या महादेव कोळ्यांच्या बंडातही तुम्हाला मातंग महार सापडतात. आणि तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे की बळवंत फडक्यांचं बंडसुद्धा ज्यांच्या खांद्यावरती उभं होतं ते सर्व खांदे हे माधव रामोशी यांचे होते. तेव्हा या सगळ्याचा परिणाम जो आहे हा परिणाम अपरिहार्यपणानं मातंगांना कलंकित करण्यात आलं आणि इतर कोणत्याही अस्पृश्य जातींच्यावरती जी तोहमत आली नाही ती तोहमत ही मातंगांवर लादण्यात आली आणि ती होती त्यांना गुन्हेगारी जात म्हणून घोषित करण्यात आलं. गुन्हेगारी जात होण्यातनं सगळ्यात मोठी तीव्रता की त्यांच्या जीवनाचा संघर्ष अधिक बिकट झाला, कारण हजेरी त्यांना पोलीस चौकीवरती सकाळ दुपार संध्याकाळ किंवा रोज द्यावी लागत होती आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनाच्या संघर्षावर इतका पडला की हे सतत ब्रिटिश राजवटीचे विरोधक राहिले. मातंगांमध्ये एक उपजत पातळीवरती ब्रिटिश विरोधाची आंतरिक प्रक्रिया राहिली.
म्हणजे आपल्याला सर्वसाधारणरित्या इतिहास असं सांगतो 1845 साली काँग्रेसची स्थापना झाली, मग राष्ट्रवादाची कल्पना आली, मग देश बनला. मी तुम्हाला सांगेन की भारतामध्ये राष्ट्रपूर्व राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राची कल्पना घडण्याच्या पूर्वी जो राष्ट्रवाद तुम्हाला पाहायला सापडतो, हा राष्ट्रवाद हा प्रामुख्यानं भारतामधल्या आदिवासी जमातींमध्ये आणि प्रामुख्यानं शेतकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माग महार या जातींमध्ये आपल्याला याचा अत्यंत तीव्र असा प्रतिकार पाहायला मिळतो. तेव्हा आपण ह्याचे जर काही पैलू समजून घेतले तर आपल्याला त्याचा उलगडा फकीरा या कादंबरीचा उलगडा करताना येऊ शकतो की फकीरा ही कादंबरी नेमके काय सांगते आणि त्या कादंबरीचं नेमकं म्हणणं काय. या कादंबरीचा सगळा पोट जो आहे तो पोट एका बाजूला पारंपरिक जाती समाज जो आहे त्या जाती समाजाचा सत्ता संबंध आणि शोषण संबंध प्रकट करणं आहे, आणि दुसरं एक महत्त्वपूर्ण गोष्ट ही कादंबरी करते आणि त्यामुळे ती महान कादंबरी ठरते. त्याचं कारण आहे की कादंबरी प्रामुख्यानं वसाहतवादामधल्या शोषणाचा उलगडा करते. वसाहतवादाने शोषणाचे काय आकृतिबंध उभे केले ते उभं करते आणि अत्यंत मार्मिकपणानं फार उशिरा, म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु फार उशिरा, साधारणपणे 1983 नंतर आदिवासींच्या, महारमांगांच्या किंवा सर्वसामान्य निम्न जातींच्या बंडाची विद्रोहाची दखल घ्यायला सुरुवात झाली. सबाल्टन स्टडीज नावाचा इतिहास लेखनाचा प्रवाह आला. त्यांनी मग संथाल, कोल अशा सगळ्या ज्या आदिवासी जमाती आहेत त्या जमातींच्या बंडाचा, रामोशी किंवा तत्सम ज्या बंडांचा इतिहास हा उलगडण्याचा, महादेव कोळी अशा सगळ्यांच्या बंडाचा इतिहास जो आहे तो इतिहास उकलण्याचा प्रयत्न केला. तो आत्ता 1983च्या नंतर आणि तुम्हाला प्रामुख्यानं स्वातंत्र्याच्या बरोबर लगोलग नंतर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण कादंबरी तुमच्या हातात मिळते की जी मुख्यतः भारतामधला जो वसाहतवाद विरोधातला मध्यवर्ती संघर्ष आहे, जात सरंजामशाही व्यवस्था आणि वसाहतवाद याचा एक पट, ऐतिहासिक पट हा उभा करून त्याचं एक अत्यंत मार्मिक असं विश्लेषण करते. दुसरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जातीव्यवस्थेचं खास आकलन. अण्णाभाऊ साठे कोणतेही दावे करत नाहीत. अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला विचारवंत, तत्त्वज्ञानी या परिभाषेत कधी उभं केलं नाही. परंतु अण्णाभाऊ साठेंचं तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे त्या साहित्याचाच एका अर्थानं व्यासंग करावा लागतो. आणि त्यामध्ये आपल्याला काही अनेक महत्त्वाचे जे कंगोरे आहेत ते कंगोरे पाहायला मिळतात. आता मी याच्या काय खोलात जात नाही, मी दुसऱ्या मुद्द्यावरती प्रामुख्याने येतो आणि तो मुद्दा आहे तो म्हणजे की पहिली फेज जी आहे, पहिला टप्पा जो आहे तो वारणीचं खोरं आहे. मग वारणवेच्या खोऱ्यामध्ये असलेले सगळ्या प्रकारचे स्वभाव, जाती, त्यांचे संबंध, विषमता, शोषण या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला काही प्रमाणामध्ये फकीरा या कादंबरीत होतो किंवा अन्य कादंबऱ्यांमध्ये होतो. दुसरा जो एक महत्त्वपूर्ण घटक आपल्याला समजून घेतला पाहिजे इतिहासाचा एक कंगोर तो आहे तो अण्णाभाऊ साठे वाटेगाववरून मुंबईला येतात. हे जे मायग्रेशन आहे, हे जे स्थित्यंतर आहे, हे स्थित्यंतर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसाधारणरित्या जी शहरं वाढतात ती शहरं वाढण्याच्या पाठीमागं काही मेकॅनिझम्स ड्राईव्स असतात, त्याच्या काही प्रेरणा असतात. पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे रूरल, ग्रामीण भागामधलं सावकारी शोषण आणि सावकारी शोषणाची निर्ममता याचा एक मोठा प्रभाव हा मुख्यतः जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्या पश्चिम महाराष्ट्राच्या एकंदरीत समाजावरती घडला आहे. आणि मातंगापासून ते कुणब्यांपर्यंत अनेक जातींमधून स्थलांतर मुंबईला झालेलं आहे. मुंबईच्या स्थलांतराचा जो इतिहास आहे तो इतिहास मुंबईला एक नागरी आणि इंडस्ट्रीयल सिटी म्हणून रूप प्राप्त होण्याची आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की साधारणपणे 19व्या शतकाच्या मध्यामध्ये ही गिरणी आली, ज्याला आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणतो. आणि या टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा विकास व्हायला लागला. या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये येणारे बहुतांश कामगार जे आहेत ते कामगार हे ग्रामीण भागातले
प्रामुख्यानं स्थलांतरित मजूर होते, ते मूळतः शेतकरी होते. आणि शेतकऱ्यांच्या बरोबर दलितांच्या बरोबर इतर मागास जाती या सर्वांचं स्थलांतर मुंबईला घडत होतं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कामगार वर्गामध्ये पहिलं संघटन जे उदयाला आलेलं आहे ते सत्यशोधक विचारसरणीच्या प्रभावाखाली मिल्हँड असोसिएशन नावाची जी संघटना, पहिली ट्रेड युनियनच्या सारखी संघटना जी उभी राहिली, ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की यामध्ये जातीविरोधाचं एक भान आहे. आणि जातीविरोधाचं भान असलेल्या अशा लोकांनीच भारतामधल्या वर्ग शोषणाच्या विरोधातलं धुरणत्व, नेतृत्व करण्याची भूमिका घेतलेली आहे. तेव्हा जर तुम्हाला अण्णाभाऊ साठेंच्या एकंदरीत आयुष्याचा दुसरा टप्पा समजून घ्यायचा असेल तर या दुसऱ्या टप्प्यावरती तुम्हाला जे माणसं अण्णाभाऊ साठेंचे साथीदार दिसत आहेत त्या साथीदारांच्यामध्ये प्रामुख्यानं असे लोक आहेत की ज्यांना सत्यशोधक आणि आंबेडकरांच्या जातीविरोधाचा वारसाही माहिती आहे आणि त्यांना भांडवली शोषणाच्या विरोधामध्ये उभं राहण्याची एक क्लास म्हणजे वर्गाची जाणीव पण आहे. म्हणजे वर्ग जाणीव आणि जात जाणीव याच्यातले जे एक सर्वसाधारणरित्या जे समन्वयाचं सूत्र आपल्याला पाहायला मिळतं किंवा विरोधाचंही सूत्र पाहायला मिळतं, त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात ही प्रामुख्यानं मायग्रेशनच्या पॅटर्नमध्ये आहे. म्हणून दुसरा टप्पा जो आपण पाहतो आहोत की अण्णाभाऊ साठे वाटेगाववरून मुंबईला येतात, त्याला प्रामुख्यानं एक संदर्भ जो आहे तो संदर्भ रुरल कास्ट आणि अर्बन क्लास. रुरल कास्ट आणि अर्बन क्लास असा जो सर्वसाधारणरित्या त्यांचं स्थित्यंतर आहे, म्हणजे कामगार वर्ग बनणं मुंबईत येऊन आणि तुमच्या गावामध्ये तुम्ही एक विशिष्ट जातीचं असणं आणि मुंबईमध्ये एका विशिष्ट कामगार वर्गाचं असणं, असा जो एक विशिष्ट पातळीवरचा प्रवास आहे, हा प्रवास फार गुंतागुंतीचा राहिलेला आहे. आणि हा गुंतागुंतीचा प्रवास भारतामध्ये आपण नीट समजून घेतला पाहिजे. आणि तो नाही समजून घेतला तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची सूक्ष्मता आपल्याला समजणार नाही. एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला सापडेल ती म्हणजे जसं युरोपात झालं की युरोपामध्ये मायग्रेटेड म्हणजे स्थलांतरित झालेले मजूर हे त्या विशिष्ट वर्गाचे भाग म्हणल्यानंतर त्यांनी कधीच गावाकडं परतून पाहिलं नाही. नो रिटर्न्स. तुम्हाला सर्वसाधारणपणे युरोपमधल्या उद्योगधंद्यांचा, शहरांच्या उदयाचा इतिहास जर अभ्यासता आला तर तुम्हाला ही वैशिष्ट्य दिसतील. म्हणून तो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काही खास रूप पाहायला मिळतं. एक तर कामगार वर्गाची रिक्रुटमेंट, कामगार वर्गाची भरती ही प्रामुख्यानं जाती समाजाच्या चौकटीतच झाली. जाती समाज जो ग्रामीण भागातून शहरात आला, त्या शहरामधल्या इंडस्ट्रीमधल्या किंवा तत्सम अन्य ठिकाणच्या रिक्रुटमेंट्स, तिथं तुमची नोकरी लागणं, याला जातीचे पॅटर्न्स उभे राहिले. जातीच्या पायांनी, जातीच्या एका अर्थानं संबंधांनी तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये नोकरीला लागू लागला. म्हणजे नोकरीला लागणं याच्या संबंधामध्ये तुम्ही ग्रामीण भागामधलं जाती समाजातलं स्थान सोडलं, तुम्ही शहरी समाजात आलात आणि शहरी समाजामध्ये तुम्ही काम करायला लागलात. ते तुमच्या विशिष्ट प्रकारचे जे नातेगोते संबंध आहेत त्या नातेगोते संबंधांच्या रचनांमध्ये तुम्ही श्रम करायला लागलात. याचं खास वैशिष्ट्य काय तर जो अस्पृश्य जातीचा स्टिग्मा आहे, अस्पृश्य जातीची कलंकितता आहे आणि त्या कलंकिततेमुळं त्याच्या श्रमाला जे कमी मूल्य प्राप्त होतं ते पॅटर्न्स तुम्हाला शहरी समाजात इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे अण्णाभाऊ साठेंची जी मुंबई गिरणी कामगारांच्यावरची एक महत्त्वाची अशी एक लावणी पोवाडा आहे, गिरणी कामगारांचा पोवाडा आहे. तो गिरणी कामगारांच्या पोवाड्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं संपाची एक विशिष्ट प्रकारची कथा मिळते आणि त्या संपाच्या कथेमध्ये ज्या विशिष्ट गोष्टींचं वर्णन आहे त्या वर्णनामध्ये तुम्हाला त्रासन नावाचा एक विभाग दिसतो. हे संप कसा घडतो तर त्यांनी संप घडण्याचे संपूर्ण जे प्रतिमान आहेत, प्रतीक आहेत, ती प्रामुख्यानं ते गिरणी कामगार किंवा इंडस्ट्री जी आहे त्या इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या यंत्रांशी जोडून सांगितलेलं आहे.
यंत्राचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी उदाहरणं दिली आहेत, प्रतीकं दिली आहेत, त्याच्या अनुषंगानं समजून सांगायचा प्रयत्न केला. हा त्रासन विभाग जो होता, हा त्रासन विभागप्रमाणे सूत तयार करण्याचा विभाग होता. या सूत तयार करणाऱ्या विभागामध्ये प्रामुख्यानं निम्न जातीय दलितांना प्रवेश होता, पण विणकाम करणाऱ्या अशा याच्यामध्ये त्यांना प्रवेश नव्हता. म्हणजे आपल्या सर्वांना ह्याची काही कशी कल्पना करता येऊ शकते की जो प्रामुख्यानं वर्ग बनत होता, हा वर्ग हा निखळ वर्ग बनत नव्हता, निखळ कामगार वर्ग बनत नव्हता. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे अरिष्ट होतं, विशेषतः सावकारीचं अरिष्ट होतं, ब्राह्मण सावकार, मारवाडी सावकार आणि एकांतर शोषण याची तीव्रता, यामुळं सातारा, सांगली या भागामधले अनेक लोक हे मुंबईमध्ये गेले. आणि इंटरेस्टिंगली तुम्हाला पाहायला मिळेल की हे सर्वजण होते ते प्रामुख्यानं कुणबी जातीतले असे अनेक लोक की जे जमीनधारक होते, परंतु सावकारीमुळं जमीन वरचा अधिकार संपला आणि ते संपल्यानंतर जगण्याचा मार्ग म्हणून ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी गोदी कामगार, माथाडी कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली, हमालीचं. कारण मुंबईत आल्यावरती असं कौशल्य कोणतं आहे की जे कौशल्य ते करू शकते. शेतीच्या कौशल्यामध्ये तरबेज आहेत, पण शेतीच्या कौशल्यामध्ये तरबेज असताना सुद्धा त्यांना त्याचा उपयोग करता येत नाही आहे तिथं. आणि त्यामुळे अर्थातच त्यांनी हमालीचे कामं केली. आता गोदी कामगार घेतलं तर गोदी कामगारांमध्ये 85% सवर्ण मजूर होते, 15% हे अस्पृश्य मजूर होते, आणि त्या अस्पृश्य मजुरांमध्ये स्त्रिया होत्या. असं का राहिलं? तर त्याचं कारण तुम्हाला कळलं पाहिजे की ज्याला अशौच म्हटलं जातं, अशुद्ध म्हटले जातात, त्या अशुद्ध ज्या वस्तू आहेत ज्या जहाजातून येतात त्या लोड करायला किंवा त्या काढून घ्यायला हे प्रामुख्यानं अस्पृश्य मजूर लागायचे. आणि दुसरा मुद्दा तुमच्यापैकी बहुतेकांना हा माहिती आहे, दुसरा मुद्दा तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे की प्रामुख्यानं जे झाडण्याचं काम किंवा क्लिनिंगचं काम आहे ते काम करण्यासाठी जेंडर म्हणजे लिंगभावाचं म्हणजे स्त्री यायची. म्हणजे हा जो कामगार नावाचा घटक आहे, तो कामगार नावाचा घटक फक्त वर्ग नावाच्या शक्तीनं, वर्ग नावाच्या व्यवस्थेनं घडत नव्हता, तर त्याला जात लिंगभावाचे पैलूसुद्धा येत होते. आणि त्यामुळं आपल्याला जेव्हा अण्णाभाऊ साठेंचं साहित्य समजून घ्यावं लागेल किंवा समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला प्रामुख्यानं भारतीय समाजाचं खास वेगळेपण जे आहे की भारतामध्ये भांडवलशाही आली, पण तो भांडवलशाहीच्या चौकटीमध्ये जात त्याचा पाया बनला, लिंगभाव त्याचा पाया बनला, शोषण शासनाचे जे आकृतिबंध आहेत ते त्या रचनेत आले, त्याचाही एक विशिष्ट पातळीवरचा एक प्रभाव जो आहे तो प्रभाव हा प्रामुख्यानं या मुंबईच्या अण्णाभाऊ साठेंच्या अनुभवात आहे. म्हणजे मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी जो अनुभव घेतला, जसा तो वाटेगावला किंवा वारण्याच्या खोऱ्यातला अनुभव आपण समजून घेतो आहोत, हा स्वतःच्या मातंग जातीचा जसा वारसा आहे, जाती समाजाच्या एकंदरीत गत्यात्मकतेचा वारसा आहे, तसं जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत मुंबईमध्ये, तेव्हा तो जात वर्ग लिंगभावानं जे श्रमजीवन उभं केलं जातं त्याचाही वारसा आहे. त्याचा एक विशिष्ट पातळीवरती बदलाचा आकृतिबंध आहे. आणि तो तुम्हाला प्रामुख्यानं अण्णाभाऊ साठे एका चौकटीमध्ये त्यांच्या एका विशिष्ट पातळीवरती प्रतिभेच्या कबेमध्ये घ्यायचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं अर्थातच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये गुंतागुंतीची व्यामिश्रता आहेत. अण्णाभाऊ साठे हे मुख्यतः प्रभावित आहेत ते मार्क्सवादी विचारानं, आणि त्यामुळे त्यांच्या साहित्याची जी मध्यवर्ती प्रेरणा आहे ती मार्क्सवाद राहिली असं साधारण म्हटलं जातं. परंतु कॉम्रेड शरद पाटलांनी त्याच्या संबंधात जे मार्मिक भाष्य केले ते भाष्य आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात की जाणीवेच्या पातळीवरती अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे वर्गीय होतं, पण निणेवेच्या पातळीवरती मात्र ते जातीय होतं. म्हणजे निणेवेच्या पातळीवरती आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आणि जाणीवेच्या पातळीवरती मार्क्सचं तत्त्वज्ञान अशी काहीशी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची एक सर्वसाधारणरित्या आविष्कृती आहे. हे असं का आहे याचं जे स्पष्टीकरण आहे ते मी तुम्हाला सांगतो ते की भारतामध्ये वर्ग येऊन सुद्धा जातीची विषमता, जातीचं शोषण, जातीचं वगळणं अव्याहत राहिलेलं आहे.
आजही जात ज्या चौकटीमध्ये डिग्रेडेशन आणि डिस्ट्यूशन करते, त्या डिस्ट्यूशन डिग्रेडेशन या प्रोसेसेस डिस्पोजिशन करते, त्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला या गुंतागुंतीच्या रूपात पाहायला मिळते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जेव्हा कथा आणि कादंबऱ्या लिहितात तेव्हा ते अत्यंत सूक्ष्मपणानं जातीच्या विग्रहाचं विश्लेषण करत राहतात. जातीच्या विग्रहाचं विश्लेषण करत राहतात. म्हणजे उदाहरणाला सांगायचं म्हटलं, त्यांचं माकडीचा माळ नावाची तुम्ही कादंबरी घेतली तर माकडीचा माळ या कादंबरीमध्ये तुम्हाला अण्णाभाऊ साठेंनी पूर्णतः जाती समाजामधला सत्ता संबंधाचा त्याचं मनोविश्लेषण, सत्ता संबंधाचं मनोविश्लेषण इतक्या मार्मिकपणानं केलेलं दिसतं की तशा तुरीची कादंबरी, तशा एका अर्थानं ताकद असलेली कादंबरी तुम्हाला अन्यत्र आढळत नाही. म्हणजे मुख्यतः जातीचं मानसशास्त्र कसं काम करतं, व्यक्ती कशा पद्धतीनं एजन्सी म्हणजे एक आपलं अहंता स्वीकारतात, ते एक महत्त्वपूर्ण बाब अण्णाभाऊ साठे आपल्याला देताना दिसतात. दोन प्रकारचे एका अर्थानं तुम्हाला आत्मिक रंग पाहायला सापडतात. दलितांच्या अस्तित्वाचे म्हणा, कामगारांच्या अस्तित्वाचे म्हणा, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचे म्हणा, तुम्हाला काही रंग आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच ही जी गुंतागुंत आहे त्या गुंतागुंतीचा प्रभाव हा अण्णाभाऊ साठेंच्या एकंदरीतच साहित्यावर पडलेला आहे. तर उदाहरण आपण घेऊ की अण्णाभाऊ साठेंनी अकलेची गोष्ट लिहिलेली आहे. अकलेची गोष्ट हे चांगलं एका अर्थानं अण्णाभाऊ साठेंचा फॉर्म जो राहिला आहे, अण्णाभाऊ साठेंनी कॉम्प्लेक्स पद्धतीनं कॉम्प्लेक्स फॉर्मसुद्धा वापरले आहेत साहित्याचे. अण्णाभाऊ साठेंनी कविता म्हणा की साधारणपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो एक सर्वसाधारणपणे अभिव्यक्तीचा आकृतिबंध येतो, तो अभिव्यक्तीचा आकृतिबंध हा पारंपरिक चौकटीमध्ये पोवाडा, लावणी या स्वरूपामध्ये आपल्याला प्रगट होताना दिसतो. त्याचबरोबर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याचा जो आशय राहिला आहे तो कामगार वर्गाच्या संघटनेचा, म्हणजे शेतकरी वर्गाच्या संघटनेचा आणि कामगार वर्गाच्या संघटनेचा आणि शेतकरी कामगार या दोघांनाही संघटित करण्याचं एक विचारसूत्र देणारं साहित्य म्हणून त्यांनी ते साहित्य लिहिलं. तुम्हाला माहिती आहे की त्याची प्रस्तावना लिहिताना डांगे असं म्हणतात की हे प्रचारिके आहे. पण प्रचारिके आहे याचा अर्थ त्यात सृजन नाही, त्यात कलात्मकता नाही असं नाही, ती आहेच. अर्थातच त्यांचं म्हणणं बरोबर आहे डांग्यांचं की यामध्ये सृजनशीलता आहे, प्रतिभा आहे. जरी त्याला एक विशिष्ट प्रकारचा हेतू असला आणि सर्व लोकांना हे करायचं असलं तरी फार इंटरेस्टिंग बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्या कोणत्या की प्रामुख्यानं ते वर्गीय चौकटीत काम करतं. म्हणजे त्यांचं जे सर्वसाधारणरित्या जे आपण जे त्यांचं शाहिरी वाङ्मय पाहायला मिळतं आपल्याला, विशेष करून त्यांनी दिलेले वक, त्यांनी दिलेल्या लावण्या, त्यांनी दिलेले पोवाडे, याच्यामध्ये प्रामुख्यानं वर्गीय अपील जास्त आहे. पण जेव्हा ते कथा वाङ्मयाकडे वळतात आणि जेव्हा ते कादंबरीकडे वळतात तेव्हा सगळे तपशील जातीचे लागतात. म्हणजे एका बाजूला तुम्हाला असं दिसतंय की जेव्हा अण्णाभाऊ साठे प्रयत्न करतायत आणि एक विशिष्ट पातळीवरती जनसंघटन उभं करायचा प्रयत्न करतायत, तेव्हा अण्णाभाऊ साठे प्रामुख्यानं वर्गाची कल्पना वापरत आहेत आणि वर्गाच्या चौकटीमध्ये संघटन करायचा प्रयत्न करत आहेत. मात्र जेव्हा ते अस्सल, ज्याला सर्वसाधारणरित्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या प्रकारचा रशियन रिअलिझम आहे, त्या रशियन रिअलिझमच्या एका अर्थानं पोत जे आहेत ते पोत आपल्याला साठेंच्या एकंदरीतच साहित्यामध्ये पाहायला मिळतात. तो रिअलिझम जो आहे तो वास्तववाद आहे. तो वास्तववाद अण्णाभाऊ साठेंची एका अर्थानं तत्त्वज्ञान आहे, ईर्ष्यापण आहे. अण्णाभाऊ साठे हे ज्या दोन गोष्टी करतात त्याचा काहीसा तात्विक उलगडा करायचा प्रयत्न मी थोडक्यात करून विवेचन संपवणार आहे, कारण ह्याच्यावरती आपण किती बोलू तेवढं अधिक आहे, कमीच होईल. त्यामुळं मी तुमच्या सगळ्यांचा वेळ लक्षात घेऊन काही मांडणी मर्यादित करेन. बाबासाहेब आंबेडकरांनी 1938च्या भाषणामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. तो प्रामुख्यानं मार्क्सवादाबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. ते असं म्हणतात की दोनच वर्ग असतात, असं जे प्रामुख्यानं मार्क्सचं म्हणणं आहे ते तितकंसं बरोबर नाही. वर्ग फक्त दोनच नसतात.
आणि दुसरं ते एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात की वर्ग ही जी गोष्ट ते बोलत आहेत ते बनवण्याची गोष्ट आहे, म्हणजे ते नाही, तुम्हाला ते बनवावे लागते. ही गोष्ट जे बाबासाहेब सांगतायत प्रामुख्यानं 1938च्या भाषणामध्ये, ती गोष्ट नीट समजून येणं गरजेचं आहे. बाबासाहेब असं का म्हणतात की हे वर्ग नाहीत, हे लागते असं बाबासाहेब बाबासाहेबांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. तो असा होता की मार्क्स असं म्हणाला की वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेंज. तुम्हाला काही गमवायचं नाही, तुम्हाला फक्त तुमचे साखळदंड गमवायचे आहेत. बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये मात्र गमवण्याची ती जात आहे. असे शोषित जाती आपल्या जात सोडायला तयार होणार नाहीत. म्हणजे जसं जगातले कामगार हे त्याचे साखळदंड गमावून एक होऊ शकतील, तसं भारतामधले हे शोषित श्रमिक हे आपल्या जाती सोडून एकवटणार नाहीत. आणि इथंच नेमका महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे की या समुदायांना वर्ग बनवलं पाहिजे, तुम्ही त्यांना वर्गभान दिलं पाहिजेत. आणि वर्गभान त्यांना द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांना शेतकरी म्हणून किंवा कामगार म्हणून त्यांचं वर्गभान मिळवायसाठी जातीशी संघर्ष घ्यावा लागेल. जातीशी, अस्पृश्यतेशी संघर्ष घेतल्याशिवाय भारतामध्ये वर्गभान निष्पन्न होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा झाला किंवा मुंबईला त्यांनी जे कामगार त्याच्यामध्ये सूत्र पाहायला मिळतं. अण्णाभाऊ साठे सुद्धा प्रामुख्यानं जी एक भूमिका घेतात, त्या भूमिकेमध्ये जातीव्यवस्थेचा विरोध ही त्यांची तीव्र प्रेरणा आहे. जातीच्या सगळ्या अन्यायांची, शोषणाची, सगळ्या एका अर्थानं खोलवर असणाऱ्या जुलमाची त्यांनी अनुभूती घेतल्या असल्याकारणामुळं जाती व्यवस्था विरोधाचं सूत्र हे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं एक मर्मस्थान आहे. आणि त्यामुळं तुम्ही चित्रा कादंबरी जरी घेतली, तुम्ही अन्य कादंबऱ्या जरी घेतल्या, तरी अण्णाभाऊ साठेंची कादंबरी वर्गीय तपशिलांपेक्षा जातीय तपशिलांची चर्चा अधिक करते. आणि त्यांना हे ठाऊक आहे की ह्या प्रकारचा संघर्ष, जातीच्या विरोधातला संघर्ष हा वर्गभान निष्पन्न करण्यासाठी आत्यंतिक गरजेचा आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती, शेवटचं सूत्र सांगून विवेचन थांबवतो. अनेक तपशील आहेत, अनेक वैशिष्ट्य आहेत, की या सगळ्या गोष्टींचा उहापोह या व्याख्यानात होणार नाही. परंतु शेवटचा मुद्दा सांगतो की शेवटी आपण सगळ्यांनी हा संयुक्त महाराष्ट्राचा जो एका अर्थानं लढा लढला, तो का लढला आणि त्याचं खास जे स्वरूप आहे ते प्रामुख्यानं तुमच्या माझ्यामध्ये जी एक विशिष्ट पातळीवरती वर्गभान घडवण्याची प्रोसेस आहे ती पण आहे. मुंबईमध्ये जे सर्वसाधारणरित्या खालच्या जातीतले श्रमिक होते, त्या श्रमिकांच्या शोषणाच्या विरोधातला संघर्ष हा प्रामुख्यानं हा महाराष्ट्र अस्मितेच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला जी करण्याचा संघर्ष आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जातीचा विरोध आणि वर्गाचा विरोध एकवटलेले दिसतात. आणि त्याचा एक विशिष्ट पातळीवरचा संघर्ष आणि ताणाबाणा हा आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात सापडतो. त्याचं एक थोडंसं उदाहरण तुम्हाला देतो, आणखीन त्याला जोडून विवेचन संपवतो. ते म्हणजे मुंबई आपल्या खोतीच्या विरोधातलं आंदोलन जे बाबासाहेबांनी केलं होतं, त्यामध्ये एक घटना अशी घडली होती की तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती की खोतीचं जे बिल बाबासाहेबांनी तयार केलं होतं त्याला काँग्रेसनं विरोध केला. काँग्रेसनं ते जे बिल आहे ते बिल हे मोडून काढलं. म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षानं खोती नष्ट करण्यासाठीचं बिल हे विधिमंडळात सादर केलं, मुंबई प्रांताच्या विधिमंडळात सादर केलं आणि काँग्रेसनं ते मोडून काढलं. या विरोधातच अर्थातच बाबासाहेब त्रासलेले होते आणि ते मोडून काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी बजावली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी. सरदार वल्लभभाई पटेल हे कोकणच्या खोतांचे सपोर्टर होते. बाबासाहेब असं म्हणतात की हे 2000 खोत आहेत आणि तुम्ही 13 लक्ष शेतकरी आहात आणि या 13 लक्ष शेतकऱ्यांचा संघर्ष हा या 2000 साधारणतः अशा खोतांची आहे.
तर तुम्ही हा संघर्ष का जिंकत नाही? तर त्याची काही कारणं बाबासाहेब त्याच्या खोलात जात नाही, पण त्यात एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संबंधामध्ये 37मध्ये घडलेली घटना, 37मध्ये घडलेली घटना अशी आहे की जेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला पंतप्रधान असत, म्हणजे मुंबई प्रांताचे जे मुख्यमंत्री असत त्याला पंतप्रधान म्हणत असत, ते होते खेर. तर बाळासाहेब खेर हे गांधींना भेटायला गेले आणि त्यावेळेला वल्लभभाई पटेल म्हणाले की मी तुम्हाला मानतो कारण तुम्ही गांधींच्या अनुयायी आहात. तर त्यावेळेला ती जी काही भाषा वापरली गेली होती ती भाषा अर्थातच बाबासाहेबांना आवडली नाही आणि म्हणले की महाराष्ट्राच्या पंतप्रधानाचा अपमान आहे की तुम्ही महाराष्ट्राचे पंतप्रधान आहेत म्हणून तुमचा मी मान करत नाही, तुम्ही गांधींचे अनुयायी आहेत म्हणून तुमचा मान करतो. हे जे म्हणणं आहे म्हणणं महाराष्ट्राचा अपमान करणार आहे, अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडात घेतली होती. हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजेत की संयुक्त महाराष्ट्राची विशिष्ट पातळीवरती भूमी घडण्यापूर्वीच बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे संघर्षाचं प्रतीक बनत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले हे संघर्षाचं प्रतीक बनणं आणि संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष पुढं जाणं ही सगळी तार्किकता जी आहे ती जाती वर्ग संघर्षाची विरोध करण्याची तार्किकता आहे. आणि त्यामुळंच मुंबईच्या कामगार या त्यांच्या त्या महत्त्वाच्या पोवाड्याचा शेवट जो आहे तो शेवट ते असं म्हणत आहेत की शेड्यूल कास्ट फेडरेशन जी बाबासाहेबांची आहे ती आणि सोशलिस्ट आहेत ते आणि हे कामगार तुम्ही एकत्र या आणि तुम्ही या एकंदरीतच विषमतेच्या विरोधातला संघर्ष करा, अशी भूमिका त्याच्यामध्ये ते प्रस्तावित करतात. अण्णाभाऊ साठेंचं वाङ्मय हे विपुल आहे, त्यांच्या विचारांचे अनेक कंगोरे आणि पैलू आहेत. त्या सर्वच पैलूंचा उहापोह हा एका भाषणात शक्य नाही, परंतु मला विशेष करून ह्या फेसबुक व्याख्यान या गोष्टीबद्दल फारसं काही औत्सुक्य नाही. याचं कारण मी एक शिक्षक राहिलो आहे, माझ्यासमोर माझे विद्यार्थी आणि श्रोते असतील तर मी त्यांच्याशी संवाद साधण्यात जरा अधिक कम्फर्टेबल असतो, परंतु इथं माझ्यासमोर कुणीच नाही. एका अर्थानं काही तुमचे हे दिसत आहेत तेवढेच माझ्यासमोर आहेत, त्यामुळे मला फारसा उत्साह आणि फारसं एका अर्थानं बरं वाटत नाही. मला डायरेक्ट विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यामध्ये बरं वाटतं, पण तरी देखील मला ही संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमचे मित्र संजय देशपांडे यांचे मी आभार मानतो. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, मग मी त्याचे काही शक्य असेल तर उत्तर देतो.